श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, वारावरून देखील आपल्याला भरपूर माहिती मिळत असते. आठवड्याचे वार 7 असतात. ते प्रत्येक वारांचे ग्रहानुसार काही ना काही फायदे असतातच. कोणत्या ना कोणत्या देवांना तो वार समर्पित केलेला असतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की भगवान शिवशंकरांची पूजा करताना या 3 चुका तुम्हाला कधीच करायचं नाही. जर तुम्ही चुका केला तर तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. तर त्या कोणत्या चुका आहेत, चला तर मग आपण जाणून घेऊया. आठवड्यातला पहिला वार आहे तो म्हणजे सोमवार. सोमवार हा वार भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला आहे. शुक्रवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे किंवा किती वाजता उठले पाहिजे, काय खाल्ले पाहिजे, या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सोमवार हा दिवस शिवशंकरांचा आराधनाचा दिवस म्हणून मानला जातो. तसेच या दिवसाचा अधिपती चंद्र देखील आहे. त्यामुळेच याचे नाव सोमवार ठेवण्यात आले आहे. म्हणूनच सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र या दोघांची देखील आराधना केली जाते आणि व्रत देखील केले जाते. सोमवारला महादेवांसाठी आलेले व्रत उपवास अतिशय फलदायी सिद्ध होतं. म्हणून महादेव शिवशंकरांचे भक्तगण आपल्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी तसेच सुख समृद्धीसाठी सोमवारचे उपवास अवश्य ठेवतात. मुलींनी सोमवारी उपवास केल्याने त्यांना हवा तसा जोडीदार देखील प्राप्त होतो. या दिवशी तुम्हाला महादेवांच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचं आहे आणि महादेवांना विशेष प्रिय असलेल्या बेलपत्र देखील व्हायचं आहे. शेवटी चंदनाचा लेप देखील लावायचा आहे आणि गव्हाच्या पिठाचा मंदिरात भोग देखील सोडवायचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेव शिवशंकरांना पांढरे वस्त्र खूप आवडतात. म्हणून सोमवारच्या दिवशी जसे की दूध, पांढरे फूल इत्यादींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि हे सर्व महादेव शिवशंकरांना अर्पण देखील करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामानुसार बाहेर जात असाल तर घरातील आरशामध्ये तुम्ही स्वतःला एक वेळेस बघायचं आहे. तुमच्या कामांना कोणत्याही प्रकारची अडथळे येणार नाहीत. काही कामे आहेत ती तुम्हाला सोमवारच्या दिवशी केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर असे देखील आहे की सोमवारच्या दिवशी कामे करायची देखील नाहीत. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जायचं नाही. त्याचबरोबर स्त्रियांनी सोमवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवायचं नाही. सोमवारी जे लोक व्रत करतात त्यांनी संयम ठेवायचा आहे, नाहीतर महादेव क्रोधित होतो. सोमवारच्या दिवशी मांसाहार करू नये. त्या दिवशी तुम्हाला शुद्ध सात्विक आहार खायचा आहे. दूध, दही या प्रकारचे आहार तुम्हाला घ्यायचा आहे. सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तींचा अपमान करायचा नाही आणि त्याचबरोबर वाईट अपशब्दही वापरू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक
कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.